9वा संघ ठरतो या स्पर्धेमध्ये जो क्वालिफाय झालाय टॉप 12 मध्ये. हार्दिक अभिनंदन संपूर्ण टीम, देवादादा भोईर टीमचे मॅनेजर उमेश जामगरे. ओम साई ग्रुप कडून 1000चं कॅश प्राइज आहे उमेश जामगरेला, ते देखील आपण द्या. संपूर्ण टीमला बरेचसे कॅश प्राइजेस आहेत. ओम साई ग्रुप कडून 5000, रुपेश भोईर आकाश गरद यांच्याकडून 5000, बिपिन बडेकर यांच्याकडून 2000, सागर ठाकरे यांच्याकडून 1000, तब्बल 13000 रुपयाचं कॅश प्राइजेस. बॅट SS ची बॅट आहे, ती हरवली आहे. प्लीज आपण ज्याच्याकडे आहे त्यांनी द्या. बघा तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेटला धर्म मांडता, सो जी बॅट इथून गेली आहे ती प्लीज आणून द्या. यस, भेटली आहे का? ओके, थँक्यू सो मच. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून सुरेशजी हातमोड यांचा आवाज. मॅच येते आर्यन स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरल नाईट रायडर्स. बघा AR ब्रदर्स टीम जी क्वालिफाय झाले त्यांचे सगळे सपोर्टर्स पाठीराखे यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वासरेकोंडातील सगळे प्रेक्षक पाठीराखे, त्यानंतर वाकस, हे सगळ्या विभागामधून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. तुम्ही टीम जिथे चालली तिथे जा आणि या जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. वारकरी हॉटेलचे सर्व मालक ऋतिकजी सोनावळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण नवा. सन्मान्य महेशजी केवारे साहेबांकडून अमोल चव्हाणने जर अर्धशतक ठोकलं तर 5000चं कॅश प्राइज, 1000चं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. हॅलो, अनुराग पहिलं षटक घेऊन आलाय. अमोल चव्हाण स्ट्राइक वरती उभा आहे. कुणाल दाबणे कर्जतची रणमशीन नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे आणि अनुरागच्या हातामध्ये पहिलं षटक. डू ऑर डाय, करो या मरो अशी मॅच मैदानामध्ये सुरू होते. पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू अनुरागचा पाहायला मिळाला. विकेट कीपर राजेश आहेत आणि डॉट बॉल. नेरल नाईट रायडर्स संघाचे संघमालक सन्माननीय सलमानजी नजीर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून या कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. लगातार 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले अनुरागचे. अनुराग एक युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर कर्जत टेनिस क्रिकेटमधील 2 मोठे फलंदाज उभे आहेत. अमोल चव्हाण आणि कुणाल दाबणे नॉन स्ट्राइक एंडवरती उभा आहे आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. या युवा गोलंदाजाचा कमालीचा कॉन्फिडन्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, खरं तर आडवा बॅटनं बसून खेळण्याचा थोडासा प्रयत्न केला होता अमोलनं आणि त्यामध्ये तो अपयशी ठरला. भडबळचा हा गोलंदाज आहे. भडबळ एक्सप्रेस मैदानामध्ये गोलंदाजी करते आणि चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. एक खेळाडू वायडिश लॉंग ऑफला उभा आहे, एक खेळाडू वायडिश लॉंग ऑनला. दोन्ही खेळाडू अभिनव भारत स्टँडच्या अगदी समोर उभे आहेत. अभिनव भारत ही चळवळ भारतामध्ये सुरू केली होती वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. त्यांची आठवण, सगळ्या हुतात्म्यांना मुजरा करणारी ही स्पर्धा. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं
अमोल चव्हाण समोर असताना अनुरागनं जबरदस्त बॉलिंग केली आहे. 4 चेंडू त्याला उभं ठेवलंय. 4 चेंडूंवरती त्याला आक्रमण करू दिलं नाहीये, एकही धाव घेऊ दिली नाहीये. आणि खरं तर गोलंदाजीतली पुन्हा एकदा दहशत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. मागच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा कुटणारा अमोल आता धावांसाठी संघर्ष करतोय. चांगला बॉल ड्राईव्ह केलंय. रॉनी मराडे क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवतोय. एकच धाव पाहायला मिळाली. 5व्या चेंडूवरती धावांचं खातं उघडलं जातंय. धावांची बोनी, धावांचा श्री गणेशा होण्यासाठी 5 चेंडूंची वाट पाहावी लागली ती फलंदाजी करणाऱ्या नेरळ नाईट रायडर संघाला. अविनाशजी बडेकर साहेब या ठिकाणी आहेत. कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक जुने क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर, ज्यांनी तमनाची नाईट स्पर्धा गाजवली होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटपासून फार लांब आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. अनुरागची दादागिरी मैदानामध्ये पाहिली. गोलंदाजांचं वर्चस्व मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि केवळ एकच धाव त्यानं खर्च केली. RR फाउंडेशन ही टीम सुपर 12 साठी क्वालिफाय झाली आहे. आदरणीय सूरजजी राणे, आदरणीय ऋषी राणे यांचा हा संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झाला आहे. ते या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि थोड्याच दिवसांमध्ये रामशेठ राणे फाउंडेशनची, RR फाउंडेशनची एक नाईट स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. ऋतिकच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. चांदईचा ऋतिक कोळंबे गोलंदाजीला आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय. ज्या वेळेला बॅटमधून धावा येत नाही त्यावेळेला बॅटर्सकडून असे प्रयत्न नेहमीच पाहायला मिळत असतात. आडवा बॅटनं, सरळ बॅटनं धावा येत नाही, तर उलट्या बॅटनं धावा करण्याचा प्रयत्न करतोय तो अमोल चव्हाण. गोलंदाजीची दहशत मैदानामध्ये प्रस्थापित केली आहे. एज अँड टेकन. अमोल बाद होतोय. संघर्ष अमोलचा पूर्णपणे या मॅच मध्ये पाहायला मिळाला. गोल्डन विकेट ऑफ द मॅच आणि मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या नेरळ नाईट रायडर संघाला. ऋतिकला विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आतिश हा बॅटर मैदानामध्ये आलाय. आतिश एक चांगला बॅटर आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याची आपण पाहिली. कुणाल दामणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. कर्जतची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आणि त्याच्यावरची जबाबदारी आता वाढली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती जो बॅटर येतो ना त्याच्यावरती जबाबदारी मोठी असते. धावा जमवणं, पार्टनरशिप बिल्ड करणं, विकेट राखणं, या सगळ्यात जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात आणि ती जबाबदारी आतिशला आता पूर्ण करावी लागेल. खोदून काढलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. जशी फिल्डिंग सेट केली आहे ना त्या अनुषंगानं गोलंदाजी मैदानामध्ये होतीये. फार चांगला खेळ मैदानामध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आणि 1 विकेट मिळाली.
9 बॉलमध्ये केवळ 2 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत आणि कुणाल दाभणेकडे सगळ्यांचं लक्ष असेल आता. कुणालनं बॉलला पुल केलंय मिड विकेटला. पहिल्या टप्प्यावरती बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि मॅच मधला पहिला चौकार कुणालच्या बॅटमधून. पूर्वक स्वागत एक लिजंड खेळाडू अविनाशजी बडेकर. कुणालचा हात तडाखा पाहायला मिळाला. मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून बॉलला पाठवलं पिकअप शॉट आणि येतोय षटकार. आणि लॉंग ऑनच्या मधून पाठवलं. पेटंट स्ट्रोक पाहायला मिळाला कुणाल दाभणेचा. ज्या फटक्यांसाठी हा बॅटर ओळखला जातो तो फटका मैदानामध्ये दाखवला आणि संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं त्यानं काम केलं. संघाला चांगल्या पोझिशनमध्ये नेण्याचं त्यानं काम केलं. संघ अडचणीमध्ये होता, धावांच्या शोधामध्ये होता आणि तो धावांचा शोध पूर्ण करत असताना कुणाल दाभणे पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती. 3 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान. मागच्या मॅचमध्ये कुणाल विकेटवरती थांबू शकला नाहीये आणि या मॅचमध्ये कुणाल विकेटवरती थांबलाय आणि धावा देखील खोऱ्यानं बनवताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. हे चांगलं तंत्र. चांगल्या बॉलला तो सन्मान देतोय. खराब बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. विकेटवरती थांबणं पसंत करतोय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जय हनुमान खांजे ब्रदर्स यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली कर्जत प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धेचं हे 9वं पर्व आपल्या भेटीला आलंय. 1,11,111 रुपये पहिलं पारितोषिक आहे. 55,555 रुपये दुसरं पारितोषिक आहे. 44,444 रुपये तिसरं पारितोषिक आहे. 30,333 हे चौथं, 5वं आणि 6वं पारितोषिक आहे. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी दुचाकी आहे, 2 व्हीलर बाईक आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल ही वस्तुरूपी पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तब्बल 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलाय. 360हून अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कर्जतचं टॅलेंट या 9व्या पर्वामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालंय. 9 संघांनी सुपर 12 मध्ये जागा बनवली आहे. 5व्या दिवसातील 2 संघ डू ऑर डाय मॅच मध्ये संघर्ष करतायत. एका बाजूला नेरळ नाईट रायडर संघ जो पहिल्यांदा बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघ जो मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि दोन्ही संघांचं भवितव्य या मॅचवरती अवलंबून आहे. जर जिंकलात तर तुमचं या स्पर्धेतील आव्हान कायम राहणार आणि जर हरलात तर 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार. अनुराग मागच्या ओव्हरचा हिरो गोलंदाजीला आलाय. फुलटॉस बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्यानं प्रयत्न फार चांगला केला. कुणालच्या विकेटसाठी अट्टहास होता परंतु त्यानं बॉलला ढकललं. कदाचित बॉल पकडल्यानंतर जर बॉडी बॅलन्स करू शकला नसता तर षटकार ठरला असता. प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे पाहायला मिळालं. बॉलला त्यानं ढकललं आणि एकच धाव मिळाली. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन्स आता हटवलेले आहेत. स्लोअर बॉल, लोअर फुलटॉस होता. बरीच मोठी गॅपमध्ये बॉलला ढकललंय. सिंगल कंप्लीट केली आहे आणि चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्ड होतीये. हा सेकंड लास्ट सामना आपल्या भेटीला आलाय. रात्रीच्या सत्रामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय.
5 बॉलमध्ये 12 वरती कुणाल खेळतोय. पायावरती आदळलाय, अपील फेटाळलंय, लेग बाईटचा इशारा पंच करतायत, एक्स्ट्राची धाव मिळतीये. अनुरागची गोलंदाजी फार चांगली राहिली आहे आज. भडवळचा उमेश असेल, वाकतचा ऋतिक असेल आणि अनुराग या 3 गोलंदाजांनी फार इम्प्रेस केलंय. अनुराग पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये केवळ 3 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. पायावरती आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज आतिश शिंगवाला परत पाठवलंय. गोलंदाज अनुरागनं मोठा धक्का बसतोय नेरळ नाईट रायडर संघाला. त्याला करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, धावांच्या शोधामध्ये आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडूंचा खेळ संपलाय. 6च्या ॲव्हरेजनं डू ऑर डाय मॅचमध्ये तुम्हाला धावा जमवून चालणार नाहीये हे कुणाल दाभडेला ठाऊक आहे आणि कुणालला आता रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे घ्यावी लागेल फलंदाजी करणाऱ्या नाईट रायडर संघाची. अनुराग चांगली बॉलिंग करतोय. एक सर्वोत्तम स्पेल आपल्या कारकिर्दीमधला कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळालाय. 19-20 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु गुणवत्ता मात्र दाखवत असताना स्टाइलिश स्ट्रोक ड्राईव्ह केलंय. बरीच मोठी गॅप आहे, क्षेत्ररक्षक लांबून आलाय, पार्लल थ्रो देतोय आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. 18 धावा धावफलकावरती. संदेशजी हजारे आणि भरतजी भागीत यांनी पुरस्कृत केलेला संघ आर्यन 11, स्वर्गीय आर्यन 11 जयबाबा वॉरियर्स, जो मैदानामध्ये फिल्डिंग करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये सलमानजी नजे, सूरजजी घोडविंदे आणि गणेशजी चंचे यांचा नेरळ नाईट रायडर संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथून आणखीन एक डॉट बॉल आलाय. अनुरागचं 2 षटकांचा स्पेल संपलाय. 5 धावा फक्त अनुरागनं खर्च केल्यात. 2 ओव्हरमध्ये 5 धावा. एक महत्त्वाची विकेट त्याला ऋतिकची मिळाली आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आज आपण ही 4थी मॅच पाहतोय. या अगोदरचे 3 सामने जे आपण पाहिले ते एकतर्फी पाहिले. तिन्ही सामन्यांमध्ये सहजरित्या धावांचा पाठलाग होताना पाहिला, परंतु या मॅचमध्ये मात्र चांगलं खेळावं लागेल नेरळ नाईट रायडर संघाला. आतापर्यंत टॉस जिंकून घेतलेला निर्णय स्वर्गीय आर्यन 11 जयबाबा वॉरियर्स टीमच्या कॅप्टननं राजेशनं सार्थ ठरवलाय. 4थं षटक कोणाकडे द्यायचं, थोडीशी टीम मीटिंग पाहायला मिळाली, विचार विनिमय पाहायला मिळतोय. संदेशजी हजारे आणि भरतजी भागीत संघमालक स्वर्गीय आर्यन 11 आणि जयबाबा वॉरियर्स यांच्याकडून अनुरागला 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि इम्पॅक्ट प्लेयर आता मैदानामध्ये दाखल होईल. तेजस दळवी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानामध्ये दाखल होईल आणि जो मैदानामध्ये एक इन खेळाडू होता तो आता बाहेर येईल. अविनाशजी बडेकर, आपणाला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. जे हनुमान क्रिकेट संघ वरई झांजे ब्रदर्स यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हर नंतर 18 धावा. व्यर्थ न हो बलिदान या स्पर्धेची थीम आपण पाहिली. वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील या 2 महापुरुषांना मानवंदना देणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,
भारताला स्वातंत्र्य मिळावं, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ज्या महापुरुषांनी प्राणांची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आझाद हिंद सेना स्टँड, अभिनव भारत स्टँड, नौजवान आझाद हे 3 स्टँड आपल्याला या संपूर्ण मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी ही दालनं उभारण्यात आली आहेत. एज लागली, पाठीमागे बॉलला पकडलंय, मॅच मधला सगळ्यात मोठा मासा गळ्यामध्ये अडकवलाय, कुणाल दाभणे बाद होतोय आणि तिसरा मोठा धक्का बसतोय नेरळ नाईट रायडर संघाला. याच परिसरातील दैवली गावचा हा सुपुत्र आहे. उत्कर्ष दैवली संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती त्यानं कुणाल दाभणेला बाद केलं, मोठी विकेट मिळाली आणि 18 धावां. जरीमरी दैवली संघाचा नितीन गोलंदाजीला आलाय आणि 18 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद झालाय. प्रसाद बदे बॅटिंगसाठी आलाय. कळम संघाचा हा खेळाडू आहे, हार्ड हिटर आहे, मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु त्याला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाला धावांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा पाठीमागे बॉल आणि चोरटी धावचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आला असताना तर कदाचित परत यावं लागलं असतं. थोडंसं मिसकम्युनिकेशन, संवादाचा कॉलिंगचा अभाव आपण पाहिला 2 बॅटरमध्ये आणि सिंगल कंप्लीट. 20 चेंडूंचा खेळ झालाय आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. AR ब्रदर संघ आज फार चांगलं खेळला. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. सुपर 12 साठी ते क्वालिफाय झालेत आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय की डू ऑर डाय मॅच सुरू आहे. स्वर्गीय आर्यन 11 जयबाबा वॉरियर्स आणि नेरळ नाईट रायडर्स, आणि यामध्ये जिंकणाऱ्या संघाच्या अगेन्स्ट आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय रोहिदास तिकंडे स्मृती 11 संघाचा. फिरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, डॉट बॉल आलाय. या इनिंगचा जर आपण विचार केला, रत्नदीप गवळी मानिवलीचे अतिशय चांगले गुणसंख्या लेखक आम्हाला सांगतायत की 11 डॉट बॉल, 8 डॉट बॉल आतापर्यंत आपल्याला या इनिंग मध्ये 11 डॉट बॉल पाहायला मिळालेत. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल चाटून जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लायटेड षटकार. षटकार आलाय. छोटा पॅक बडा धमाका. नेरळपाड्याचा हा खेळाडू आहे. एक चांगला षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. या षटकारानं 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि नितीनच्या विरोधामध्ये, दहिवलीचा नितीनच्या विरोधामध्ये आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. या 2 फलंदाजांनी चांगल्या धावा जमा केल्या. 50+ जर संघाला नेलं तर मात्र निश्चित रूपाने एक फायटिंग टोटल पाहायला मिळू शकते. फुलटॉस बॉल पाठीमागच्या बाजूला दिशा दिली आहे. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डोक्याचा वापर करत अक्कल लढवत शक्कल लढवत बॉलला पाठव. एक चेंडू शिल्लक आहे. 29 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती विकेट, नंतर सिंगल, डॉट बॉल, परंतु ऋषी सिनारेची चांगली बॅटिंग पाहिली. एक षटकार आला, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, त्याच्या हाताला बॉल चाटून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला
आणि तदनंतर मात्र त्यानं लोअर फुलटॉस बॉलला पाठीमागच्या बाजूला स्कूप केलं. दिलशान स्टाईलनं बॉलला पाठवलं 4 धाबांसाठी आणि एकूण 29 धाबा स्कोरबोर्डवरती. रिव्हर्स क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय, आपल्यामध्ये असलेलं स्किल दाखवणारा, कौशल्य दाखवणारा, देखणा मनमोहक चौकार आलाय ऋषी सिनारेच्या बॅटमधून. ऋतिक गोलंदाजीला आलाय. 34 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. ऋषी या फलंदाजाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 3 मोठ्या फटक्यांनी या मॅचमध्ये त्यानं जान निर्माण केली आहे. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पॉइंटमध्ये बरीच मोठी गॅप आहे, त्या गॅपमधून बॉलला काढण्याचा तो प्रयत्न करतोय. डॉट बॉल आलाय. फिल्डिंग पाहिली स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला खेळाडू आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि 3 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, लेग स्लिप आणि फ्लाइंग स्लिपमध्ये आहेत. लगातार 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. 34 धावांवरती धावफलक स्थिरावलंय. चांगली गोलंदाजी आहे ऋतिकची. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 12 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाच्या फलंदाजाला त्यानं बाद केलं होतं, अमोल चव्हाणला, आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर उसळी आणि तितकाच बॉल बाहेर अँगल देखील होतोय. लगातार 3 मेडन बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. फार चांगली गोलंदाजी, गोलंदाजीतली खरं तर दहशत पूर्णपणे या मॅचमध्ये देखील प्रस्थापित केली आहे ऋतिक. आणि संपूर्ण स्वर्गीय आर्यन 11 संघानं शफल झाला, जागा बनवली, बॉलला पाठवलं डायरेक्ट मुख्य मंचावरती. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज ऋषीच्या बॅटमधून. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये
22 धावांचं योगदान ऋषीच्या बॅटमधून आपण पाहिला. एकटा मैदानावरती उभा आहे, संघासाठी लढतोय, एक पात्री अभिनय मैदानामध्ये त्याचा पाहायला मिळतोय. आणि ऋतिकच्या विरोधामध्ये जो मागच्याच बॉलवरती फटका खेचला ना, तो खरंच बघण्यासारखा होता. ऋतिकच्या गोलंदाजीचं जे वर्चस्व निर्माण झालं होतं ते वर्चस्व मोडीत काढणारा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक बॉलला उडवलंय, आझाद हिंद सेना स्टँड मध्ये आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार आलाय ऋषी सिनारेच्या बॅटमधून. खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ऋषी सिनारेची. 11 बॉलमध्ये 28 धावा आल्यात. आणि जर ऋषी सिनारेकडे जर शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक राहिली, त्याच्या बॅटमधून अशीच बॅटिंग जर होत राहिली तर मात्र 60-65 धावा देखील स्कोरबोर्डवरती पाहायला मिळू शकतात. परंतु राजेश कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय आणि त्यानं मात्र शेवटच्या षटकामध्ये तेजस दळवी या गोलंदाजाचा वापर करायचं ठरवलंय. वाकतचा खेळाडू आहे तेजस दळवी, एक अपकमिंग यंगस्टर आहे. यावर्षी गेल्या 1-2 मोसमामध्ये त्याला खेळताना आपण पाहिलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि लेफ्ट हँडेड बॉलरचा वापर शेवटच्या ओव्हरसाठी करण्यात येतोय. 46 धावा झाल्यात 9.20च्या ॲव्हरेजनं. ऋषीनं या इनिंगमध्ये जान ओतली आहे. ऋषीच्या षटकार चौकारांनी चांगली धावसंख्या उभी राहिली आहे ती नेरळ नाईट रायडर संघासाठी. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. क्षेत्ररक्षणाचा आराखडा आखला जातोय. प्रसाद बदे 2 वरती खेळतोय. हा फलंदाज देखील मोठे फटक्यांसाठी जाणला जातो. कळमचा खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. परंतु पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळाला तेजस दळवीचा. वाईडनं 47 धावा धावफलकावरती होत आहेत. प्रसाद आणि ऋषी हे दोन्ही चांगले बॅटर आहेत. त्यांनी खेळ दाखवलाय. प्रीमियर लीगमध्ये हेच तर नेहमी पाहायला मिळत असतं. एखाद्या गावाकडून सलामीला येणारा फलंदाज प्रीमियर लीगमध्ये ज्या वेळेला खेळतो ना, त्यावेळेला 7व्या-8व्या क्रमांकावरती त्याला बॅटिंग करावी लागते. आणि प्रीमियर लीगमध्ये खालच्या क्रमांकावरती येणाऱ्या बॅटरला देखील षटकार चौकार मारण्याची क्षमता असते. हा डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर बराचसा अँगल होणारा, बरंचसं वळण घेणारा चेंडू तेजसचा पाहायला मिळाला. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजांचं हेच तर वैशिष्ट्य असतं. समोर बॉलला पिच करतात, त्यानंतर वळण घेणारे ते चेंडू पाहायला मिळत असतात आणि तसाच चेंडू तेजसचा पाहायला मिळाला. 47 आहेत स्कोरबोर्डवरती. बॅटला बॉल व्यवस्थित लागला नाहीये. एकच धाव प्रसादनं ओळखलंय. ऋषी सिनारे नेरळ पाड्याचा खेळाडू सेट आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं. परिस्थितीनुसार खेळलं किती गरजेचं आहे हे मैदानामध्ये पाहायला मिळालं. 48 धावा या धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंमध्ये 1-2 षटकार, 1-2 चौकार आले. 60-65 पर्यंत पोहोचेल फलंदाजी करणारी टीम. आणि जर चांगले चेंडू पाहायला मिळाले तर मात्र 55च्या आतमध्ये रोखलं जाईल नेरळ नाईट रायडर संघाला. शफल होऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे फार चांगली फिल्डिंग. पाठीमागचे फिल्डर्स हे चांगले असावे लागतात, कारण पाठीमागे बॅकअप फार कमी असतो. पाठीमागे एकदा बॉल सुटला तर तो थांबत नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 49 आहेत धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
वसीम इलेव्हनचे संघमालक आदरणीय नसीमजी खान साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. बॉलला पाठवलंय पहिल्या टप्प्यावरती प्रेक्षकांच्या भेटीला, आणखीन एक चौकार येतोय फलंदाज प्रसादच्या बॅटमधून. मिळाला. प्रसाद मध्ये देखील क्षमता आहे, ही क्षमता मैदानामध्ये त्यानं दाखवली. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 53 धावा स्कोरबोर्डवर. चॉप करण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न होतोय आणि स्ट्राइक रोटेशनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रसादची विकेट जातीये. 53 धावा धावफलकावरती आहेत आणि चौथा फलंदाज बाद झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. जर शेवटला षटकार आला तर 59, चौकार आला तर 57 आणि जर चांगला चेंडू आला तर 55च्या आतमध्ये रोखलं जाणार. चांगली बॉलिंग पाहिली तेजसची. एक चौकार आलाय परंतु फार चांगली गोलंदाजी केली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं सेट बॅटर असताना खरं तर जोखमीचं काम असतं. ही जोखीम पत्करली. युवा गोलंदाजाच्या हातामध्ये राजेशनं चेंडू दिला आणि राजेशचा चांगला अनुभव मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉल रिलीज करत असताना थोडंसं दडपण, थोडासा रनअपमध्ये व्यत्यय आणि त्यामुळेच हा डेड बॉल. बऱ्याच वेळेला घडतात अशा घटना. बॉल रिलीज करत असताना किंवा एखादी जम्प घेत असताना थोडासा व्यत्यय आला का मग डेड बॉल होतात. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये सर्रासपणे या घटना आपण पाहिल्यात. कधी बॅटर रेडी नसतो, कधी बॉलर रेडी नसतो, कधी इंटेन्शनली देखील केलं जातं. परंतु या सगळ्या मैत्रीपूर्ण लढती आहेत. एकाच गावचे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपला संघ जिंकण्यासाठी खेळतात आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. प्रीमियर लीगची हीच तर मजा आपल्याला पाहायला मिळते आणि रायगडमधली सर्वोत्कृष्ट प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. कर्जत प्रीमियर लीग पर्व 9. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजेश पंबल झाला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय धावबाद. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर नंतर 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट आहे ते 56 या धावसंख्येचं. लय सुंदर आयोजन केलं.
सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करूया. झडमांड क्रिकेट संघ वरही आणि कर्जत टेनिस क्रिकेट आयोजित कर्जत प्रीमियर लीग 8 यशस्वी स्पर्धा पर्व आपण या स्पर्धेची बघितली आणि 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा एका उंच शिखरावरती पोहोचले. स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स आणि नेरल नाईट रायडर्स हा सामना सुरू आहे. टार्गेट सेट करण्यात आले 36 बॉलमध्ये 56 धावसंख्येचं. असं वाटलं सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चालू होती नेरल नाईट रायडर्स या टीमची, असं वाटलं की कमी धावा येतील, परंतु तदनंतर काय बॅटिंग करण्यात आली. एक आव्हानात्मक टार्गेट सेट झालं आणि त्याच्या प्रयत्नामध्ये ते डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये संघ मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजीसाठी आलाय तो स्वतः संघनायक अमोल चव्हाण. स्टॅकरेंडला आहे सोमेश्वर मसने आणि नॉन स्टॅकरेंडला नितेश भोईर. पहिलाच बॉल वेगवान, डॉट बॉलची समाप्ती. या धावफलकामध्ये देखील फाईट होऊ शकते. मागचे तिन्ही सामने आपण जर बघितले तर 50 पेक्षा कमी धावा चेस होताना बघितल्या, परंतु इथे 50 पेक्षा जास्त धावा डिफेंड करण्यासाठी ही टीम मैदानामध्ये उतरली आहे. आडवा बॅटने ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने मिड विकेटचा फिल्डर तिथे पोहोचेल, तत्पूर्वी मिळतील धावा. या 2 आणि 2 धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स या संघाचा. दोन्ही टीमने एक एक मॅच पराभवालाच ते सामोरे गेलेत. दोन्ही टीमसाठी ही डू ऑर डाय मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल तो घरी जाईल. चांगला बॉल. मी मागच्या मॅचमध्ये देखील उल्लेख केला की अमोलने दुसरं षटक का टाकलं. तो नेहमीच पहिलं षटक टाकतो, मग तालुक्याची स्पर्धा असू दे, आपल्या गावासाठी खेळत असू दे, मोठमोठ्या संघामध्ये खेळत असू दे, तो नेहमीच पहिलं षटक टाकतो. मागच्या मॅचमध्ये आपण त्याला बघितलं तर दुसरं षटक त्याने हाताळलं, परंतु सगळ्यात जबाबदाऱ्या आता त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतल्यात आणि या पहिल्या ओव्हरमध्ये जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे त्यामध्ये चांगली कामगिरी तो करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट अंपोल करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, कारण अमोल हा लेफ्ट हँडेड बॉलर आहे. नेहमीच चेंडूला वळण देण्याचं काम तो करत असतो विकेटवरती आणि तेच या मॅचमध्ये देखील घडतंय. 4 बॉल संपले, 2 धावा फक्त त्यांनी खर्च केल्यात. इथे लेटकेट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, फ्लॅश स्लिपच्या दिशेने चांगली फिल्डिंग होती. एकच धाव इथून मिळते. शांत क्रिकेट बघायला मिळतंय. ते स्वर्गवासी जय बाबा वॉरियर्सच्या संघाचं धाव फलक 1 ने पुढे जाईल 3 या आकड्यावरती. तीन धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. सुरुवात तर दमदार झाली आता नेरल नाईट रायडर्स या संघाची. जे धाव फलक त्याने उभारलंय आणि आता फाईट होऊ शकते या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातला. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका. पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे आलाय. नितेश भोईरचा हा चौकार. चा 6वा दिवस आहे आणि पहिलीच लढत तुम्हाला बघायला मिळेल. ध्रुवी एंटरप्राइजेस आणि त्यांना फाईट करेल वासिम 11. अभि देवगरे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील पहिल्याच मॅच मध्ये. त्यानंतर फाईट असेल DMR एंटरप्राइजेस, रसाळ ब्रदर्स आणि त्यांना फाईट केली जाईल NB फाउंडेशन. हे 4 संघ तुम्हाला उद्याच्या दिवस रात्रीमध्ये बघायला मिळतील. पहिले षटक संपले. 7 धावा धाव फलकावरती. 30 चेंडूमध्ये 49 धावसंख्येची गरज. जी सरासरी कुठेतरी 10च्या आतमध्ये होती ती आता थोडीशी वाढली आहे. दोन्ही संघाचे संघमालक
माफ करा, आर्यन स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघाचे संघ मालक संदेशजी हजारे साहेब आणि भरतजी भागीस साहेबांकडून चौकार हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000चं कॅश प्राइज या फलंदाजांना दिलं जाईल. चांगला फटका आहे ऑन साईडला, मनगडाची ताकद दाखवत असताना, परंतु तिथे फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन फार गरजेचे आहेत या मॅच मध्ये. धावफलक 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचतोय 8 धावा धावफलकावरती. नितेश भोईर स्ट्रायकर एंडला येतो, एक चौकार त्याच्या बॅटमधून, चौकारनेच त्याने अकाउंट खुलं केलं होतं. समोर गोलंदाज करण, करणचा बॉल आणि देखणा फटका स्विच हिटचा, पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे आलाय, चौकार. शतक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे बदलापूरच्या स्पर्धेमध्ये. आणि काय खेळला होता हा संघ चांदई, आणि कर्जत तालुक्याचं नाव नक्कीच त्यांनी रोशन केलं. मेगा फायनल मध्ये देखील काय परफॉर्मन्स त्यांचा राहिला. बलाढ्य मानकोली संघात त्यांनी परास्त केलं. आणि त्यामधला एक महत्वपूर्ण खेळाडू नितेश भोईर या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय. 12 धावा. आडवा पाटणे, चांदई गावचा सितारा ठोकतोय आणखी एक षटकार. स्टेजला चर्चा चालू होती की नितेश भोईर यावर्षी इन्फॉर्म नाही आहे, परंतु बदलापूरच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने दाखवून दिलं की मी इन्फॉर्म नाही आहे, तर माझ्या बॅटमधून धावा थांबल्या होत्या आणि ते धावा आता खोऱ्याने येत असताना बघायला मिळतात. या स्पर्धेमध्ये देखील अगदी तो 2 चौकार त्याच्या बॅटमधून, 1 षटकार त्याच्या बॅटमधून, वैयक्तिक 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 14 वरती खेळतोय आणि संघ जाऊन पोहोचलाय 18 धावा धावफलकावरती. आक्रमक क्रिकेट, 3 सीमारक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर असताना पिटूचं हे षटक आहे. जे काम केलं त्याच्यावरती सगळं पाणी फिरलं आता ते म्हणजे करणने. कारण अमोल चव्हाणने चांगले षटक हाताळलं होतं. लोअर फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याची संधी नॉस्टाकेनला होती, परंतु स्ट्रायकर एंडला थ्रो करण्यात आला. 1 धाव मिळते दोन्ही फलंदाजांना आणि 1 ने धावफलक जाऊन पोहोचतंय 19 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. कर्जत प्रीमियर लीग 8 यशस्वी स्पर्धा हे आपण या स्पर्धेची बघितली. 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा. आदरणीय प्रसादजी थोरवे साहेब, प्रशांतजी झांजे साहेब, नितीनजी झांजे साहेब यांचं हे आयोजन, वरईचं हे मैदान. एकोणीस धावा धावफलकावरती. सायकलिनला सोमेश्वर, लोअर फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे. डीप मध्ये 1 धाव मिळते. सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेशन सुरू आहे, कारण दुसऱ्या बाजूला नितेश भोईर आक्रमण चढवतोय. 1 ने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावा धावफलकावरती. 56चा पाठलाग सुरू आहे आणि जी धावगती पाहिजे त्या धावगतीने संघ पुढे जात असताना स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघ डू ऑर डाय मॅच मध्ये. कॅच ड्रॉप, नितेश भोईरला जीवनदान मात्र मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही सेकंड डावामध्ये येत असता कॅचेस तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय सहयोगजी पाटील मानिवली आणि संतोषजी गवळी दहिवळी या दोघांकडून 1000चं कॅश प्राइज आहे. फलंदाजांसाठी षटकार हॅट्रिक जर ठोकली, 2 षटकं संपलीत आणि 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 बॉल आणि 24 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. 24 बॉल 35 हे समीकरण. मॅच खुली आहे, दोन्ही टीमचं कमबॅक होऊ शकतं. या मॅच मध्ये विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावा लागेल आणि गोलंदाजीसाठी पुनश्च आलाय तो अमोल चव्हाण. कॅप्टन इज अ लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावसंख्येचं षटक त्याने टाकलं. संघाला ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात त्यांनी करून दिली, परंतु दुसऱ्या साईडने आक्रमण झालं
जे प्रेशर बिल्डअप झालं होतं ते रिलीज झालं आणि आता पुनश्च प्रेशरमध्ये आणावं लागेल, बॅकफुटला ढकलावे लागेल समोरच्या टीमला. नेरल नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही लढत. चांगला बॉल खोलात टाकला परंतु फ्लाय स्लिपला दर्जेदार फिल्डिंग आणि इथे इथे काय घडलं, एका फलंदाजाला असं वाटतं परतावं लागेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो सोमेश्वर मसने. आम्ही तुम्हाला करण्याआधीच तुम्ही जा प्लीज. यश तरे बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. अमोल चव्हाण विकेट मिळवतोय. ज्या ब्रेकथ्रूची गरज होती संघाला ती मिळवून दिली आहे ती अमोल चव्हाणने. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बर्ड आय व्ह्यूच्या माध्यमातून ड्रोन कॅमच्या माध्यमातून आपण बघतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून हा विहंगम दृश्य या क्रीडांगणाचं. प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे, प्रसाददादा थोरवे यांचं हे आयोजन, वरईकरांचं हे मैदान आणि काय दिसतंय बर्ड आय व्ह्यूने. एका वेगळ्याच उंचीला ही स्पर्धा जाऊन पोहोचली आहे आणि मी खरं तर आता आयोजकांना विनंती करेल की RPLचं एखादं पर्व जर या मैदानावरती आलं तर मग आणखी मजा येईल. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वॅकेंट एरिया तिथे कोणताही फिल्डर नाही परंतु कव्हर मधून आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतो डीप मध्ये. 2 धावा मिळत आहेत आणि या 2ने धाव फलक जाऊन पोहोचताय. 23 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण बघतोय ड्रोन कॅमच्या माध्यमातून बर्ड आय व्ह्यूने हे दृश्य. KPLच्या या 9व्या पर्वामध्ये 5वा दिवस असता या स्पर्धेचा. जे क्रीडांगण म्हणजे मगाशी सूरज सरांनी देखील उल्लेख केला की एखाद्या आंतरराष्ट्रीय अकॅडमीला देखील लाजवेल इतकं सुंदर मैदान या वरईकरांनी कर्जतकरांना दिलंय. गोलंदाज अमोल तयार होतोय. चांगला बॉल, भरपूर सफल झाला. बॅट्समन रेंज मध्ये नव्हता हा बॉल आणि स्वतःवरती नाराज देखील आहे यश तरे. यासाठी त्याला आमंत्रित देखील केले कारण लेफ्ट हँडेड बॉलर त्याच्यासमोर लेफ्टी बॅट्समन हे नेहमी सुस्थितीमध्ये असतात. लेफ्टी बॅटर कारण विथ द स्पिन मारण्याची संधी असते आणि ती संधी आता घ्यावी लागेल. फुल टॉस बॉल, खराब बॉल आणि त्याला पनिश देखील केलं परंतु डीप मध्ये फिल्डर येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये 1 धाव मिळते आणि 1ने समाधान मानावं देखील लागते. 1ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 24 धावा धाव फलकावरती. 24 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 24 ही परिस्थिती. 56चा पाठलाग सुरू आहे. 20 चेंडूमध्ये 32 ची गरज आहे. अमोल जे काम अमोलला करायचं ते तो करतोय या सामन्यामध्ये परंतु साथ देखील पाहिजे कारण क्रिकेट एका खेळाडूचा खेळ नाहीये. ऑन साइडला नितीशचा फटका. टायमिंग नव्हतं फटक्यामध्ये. 1 हातानेच मारला त्याने हा फटका. 1 धाव मिळते. 1ने धाव फलक आणखी पुढे जाते जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 1 चेंडू बाकी या ओव्हर मधला. चांगला स्पेल अद्याप राहिलाय. 11 चेंडू टाकण्यात आले अमोलच्या माध्यमातून. 11 धावा. 1 विकेट त्याने मिळवली आहे. विकेट नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च डॉट बॉल मध्ये बघायला मिळाला. षटक क्रमांक संपलं. हे तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक पोहोचलोय 25 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 31 धावसंख्येची.
चं हे 9वं पर्व आपण एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे एक वेगळी संकल्पना तुमच्या समोर घेऊन आलेत. स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळ्या ह्या संघटना, अभिनव भारत जी 1904ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांनी स्थापना केली, ही गुप्त संघटना होती. जी नवजान भारत सभा आपण बघतोय ती 1926ला भरत सिंग यांनी सुरू केली. ती विचारण्यासाठी युवा संघटना होती. आणि जी आझाद हिंद सेना आपण बघतोय जी 1942ला त्याची उभारी करण्यात आली, सुभाषचंद्र बोस यांनी जी पुनरुज्जीत केलेली भारतीय राष्ट्रीय सेना होती. या सगळ्या सेना हे घेऊन आलेत. एक आगळीवेगळी संकल्पना आपण बघतोय. जे स्टँड तिथे सगळे प्रेक्षक बसले, त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. 18 चेंडू आणि गरज आहे 31 धाव संख्येची. मॅच इज ऑन. खोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. धाबा बनवणं आता कठीण झाले, परंतु नितेश भोईरला काहीतरी करावा लागेल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र आपण बघतोय रनआउटची विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत, परंतु पंचांचा निर्णय देखील अपेक्षित आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, डिसिजन रेफर करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. कारण पहिली जी विकेट गेली ती देखील रनआउटचीच गेले. त्यानंतर ही विकेट देखील आपण बघतो डेंजर एंडला स्वतः नितेश धावत होता, जो 7 बॉल 17 वरती खेळतोय. आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी आणि तिथे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय फलंदाज सेफ आहे, सेफली पोहोचलाय. आणि 2 धावा मिळतील ते म्हणजे स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स या संघाला धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा. चांगला फटका व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. क्रिकेटचं मादक सौंदर्य दिसलं नितेशच्या या फटक्यामध्ये. आणि तिथे आता आणखी एक फलंदाज डेंजर एंडला होता, परंतु तो देखील सेफली पोहोचलाय. 2 धावा पुनश्च मिळत आहेत. सिंगल डबलला महत्व देत असताना संघ बघायला मिळतोय. नितेश भोईरच्या समवेत बॅट्समन यशने या 2 धावा कंप्लीट केल्या. धाव फलक जाऊन पोहोचलाय 29 धावा धाव फलकावरती येत आहेत. 16-27 हे समीकरण. नितेश भोईरला हा सामना जिंकून द्यावा लागेल. सगळे पाठीराखे विचार करत असतील. नितेश भोईर चांगली बॅटिंग करतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला पुनश्च एक सिंगलच मिळेल इथून, कारण फिल्डिंग चांगली होत असताना बघायला मिळते. या 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 30 धावा. 56चा पाठलाग सुरू आहे. 15 बॉल आणि 26 धाव संख्येची गरज. टेनिस KK.in माध्यमातून 1000पेक्षा जास्त प्रेक्षक हे सामने एन्जॉय करतात. KPLचं 9वं पर्व एन्जॉय करते. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करू या स्पर्धेमध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे की या लेवलच्या क्रिकेटला बघतात सगळेजण यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतोय. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 31 वरती धावून पोचलाय हा धाव फलक 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 बॉल आणि 25 धाव संख्येची गरज. यश स्ट्रायकर एंडला आहे. 3 वरती तो खेळतोय. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळतोय भन्नाट वेगाने. आणि तिथे आता स्ट्राईक रोटेशन यशला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपातली आणखी एक विकेट मिळतीये ती नेरल नाईट रायडर्स या संघाला. बाबा वॉरियर संघाचा राजेश भोईर, कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली खेळाडू. एक बाईक देखील या स्पर्धेमधली त्याच्या नावावरती आहे. एक बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. बायकर मॅन, कर्जत प्रीमियर लीग मधला तोच फलंदाज आता मैदानामध्ये उतरलाय. 14 चेंडू आणि 25 ची गरज. एक मोठा फटका ऑन साइडला भन्नाट वेगाने. काय गोलंदाजी सुरू आहे. ते गोलंदाज बंटी वाघे, कोल्हारे टीमचा हा खेळाडू आहे आणि काय गोलंदाजी करतोय.
14 चेंडू आणि 25 ची गरज. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत या सामन्यामधले. 14 बॉल 13 बॉल 25 ची गरज. वेगवान बॉल, खोलात टाकलेला बॉल, हॅमर केला लॉंग ऑनला. फिल्डर तिथे आहे, एकच धाव मिळेल आणि एकच वरती समाधान मानावं लागतंय. आता 12 बॉल आणि गरज आहे ती 24 धावसंख्येची, 12च्या सरासरीने. दोन्ही संघांना एक एक पराभवाला सामोरं जावं लागलं. असं आपण नेहमी म्हणतो ना की 10 वेळा पराभव होऊ द्या, परंतु एक विजय असा मिळवा की त्या विजयाची चर्चा झाली पाहिजे. इथे जर दोन्ही संघांना आपल्या नावाची चर्चा करायची असेल तर हा विजय मिळवणं फार गरजेचं आहे. जर विजय मिळाला तरच तुम्ही पुढे जाल आणि जर पराभव तुमच्या वाटेला आला तर मग तुम्हाला 10व्या पर्वाची वाट बघावी लागेल या स्पर्धेची. कोणता संघ जिंकेल? दोन्हीही यशस्वी संघ आहेत. KPLचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत, बरेचसे यंगस्टर्स आहेत. एका बाजूला अमोल चव्हाणला आपण बघतो जो कर्जत तालुक्याचा तालुकानिहाय गटाचं प्रतिनिधित्व करतो. दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू आपण राजेश भोईरला बघतोय ज्याच्या नावावरती ऑलरेडी एक बाईक आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणता संघ पुढे जाईल हा प्रश्नचिन्ह आता उभा आहे. 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतोय जी थीम आहे या स्पर्धेची, व्यर्थ न हो बलिदान, आणि तिथला बडा व्ह्यू आपण बघतोय. महाराजांची प्रतिमा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बडा व्ह्यूच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. ड्रोनच्या साहाय्याने tenniscricket.in च्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती 1000पेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचं. आणि एका उंच शिखरावरती एक यशस्वी आयोजन काय असतं हे दाखवून दिलं या वरईकरांनी. काय बॉल हाताळण्यात आला होता, स्लोअर होऊन होता, फिरवला बॉलला, गोलंदाज आलाय हरी पोकले. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक निर्णायक आहे या मॅच मधलं. 11 बॉल आणि 24 ची गरज. 11 बॉल 24. शेवटचं ओव्हर कुणाकडे असेल? इम्पॅक्ट प्लेअर वापरणार का? हा जो रूल आहे हे प्रश्नचिन्ह आहेत आता मैदानावरती. आणखी एक चांगला बॉल, स्लोअर वन पुन्हा हाताळण्यात आला होता, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डायरेक्ट हिट झाला असं तर वेगळे चित्र, परंतु ह्या धावा, या एक्स्ट्राच्या धावा आता धाव फलकावरती मिळतायत आणि बॉल सीमा पार, चौकार. लेग बाईटचा कॉल पंचांनी केलाय. 5 धावा मिळतायत त्या स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघाला. तो रिलीज झाला असेल स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघाचा जर आपण विचार केला, संघ जाऊन पोहोचला 37 धावा, 2 गडी बाद. अजूनही गरज आहे 10 बॉल आणि 19 धावसंख्येची. दोन्हीही अनुभवी फलंदाज, एका बाजूला नितेश भोईर, दुसऱ्या बाजूला राजेश भोईर आणि डगआउट मध्ये आहे तर रॉनी मराडे. 10 बॉल 19. नितेश 14 बॉल त्याने फेस केले, 23 वरती खेळतोय. आणि या चुका, या फिल्डिंग मधल्या चुका कुठेतरी महागड्या ठरू शकतात या मॅच मध्ये. पिच बॉल ऑन साइडला खेळला, ही ताकद आहे खरं तर राजेश भोईरची, परंतु तिथे डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळते आहे, 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 9 बॉल 18 हे समीकरण. नऊ चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल हा सामना? शाकिरीनला आता नितेश येतोय. स्लोअर वन पुनश्च हाताळण्यात आला, आउट स्विंगर होता, स्विच हिट करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क पुनश्च नाहीये. आणि या षटकामध्ये जरी एक्स्ट्राच्या धावा आल्या तरी देखील काय गोलंदाजी बघायला मिळते हरी पोकळे या गोलंदाजाची. शेवटच्या 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा आयुष्यातील सगळ्यात कठीण खेळ होता. तो खेळ कठीण होईल का? तो खेळ कठीण करायचा आहे नेरल नाईट रायडर्स या संघाला. आणखी एक चांगला बॉल आणि आणखी एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हर पेक्षा हे षटक निर्णायक आहे. गोलंदाज काय गोलंदाजी करते हरी पोकळे या मॅच मध्ये. शेवटच्या आता 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. आज या रात्रीमध्ये सगळ्या संघाने धावसंख्या इझिली चेस केल्यात आणि हे टार्गेट
जे 56चं टार्गेट होतं त्याचा कठीण बनत चाललाय या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला, साइड स्क्रीनला, बॉल सीमा पार. नितेश भोईरचा हा षटकार निर्णायक क्षणी आलाय आणि आता समीकरण फार बदलतील या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 12ची गरज. संघ 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. डू ऑर डाय मॅच. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता या स्पर्धेपासून बाहेर जावं लागेल. 6 बॉल 12 हे समीकरण या मॅच मधलं काय खेळतोय नितेश भोईर या मॅच मध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नितेश भोईर काय प्रयत्न करतो या सामन्यामध्ये. 17 बॉल 29 वरती खेळतोय. हाच तो खेळाडू ज्याच्यावरती सगळ्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते की नितेश भोईर आउट ऑफ फॉर्म आहे. परंतु जशी बदलापूरची स्पर्धा त्यांनी गाजवली तशी KPL ची स्पर्धा देखील गाजवतोय. 6 बॉल 12 हे समीकरण अजूनही काहीही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हा सामना हे आपण सांगू शकत नाही. बॉलिंग साठी आलाय बंटी वाघे. याच गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं होतं या संघाला. तोच गोलंदाज. 6 बॉल 12 आणि पाठीमागच्या दिशेने पुनश्च झाली मिसफिल्ड. बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे आलाय हा चौकार. मधून बॉल गेला. यष्टिरक्षक देखील चकला. 3 क्षेत्ररक्षक चकतायत. नशिबाचा चौकार आलाय तो म्हणजे स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघासाठी. 5 चेंडू आणि 8ची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. काहीही घडू शकते या सामन्यामध्ये. आणि दांडी गुल. यू मिस आ विल डेफिनेटली हिट आणि कॅप्टन डिपार्ट्स. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. चेक केलं जाईल कारण टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे त्याचा वापर आपण करणार आहोत. फायर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद आहे तो राजेंद्र भोईर. आणि लाईव्हला देखील आपण दाखवतो टेलिव्हिजन स्क्रीन वरती. कोणावरती अन्याय नको आहे कारण जी टेक्नॉलॉजी आहे tenniscricket.in ची ती सगळ्यांच्या समोर आहे. पारदर्शकता क्रिकेटची नेहमीच बघायला मिळते आहे. आणि या स्पर्धेमध्ये ऑलरेडी एका खेळाडूला आपण बाद केलाय जो फेकी म्हणून आढळला, जो थ्रो म्हणून आढळला त्याला आपण ऑलरेडी बाद केलाय. आणि मोठा फलंदाज बाद होते. मोठी विकेट मिळती आहे ती नेरल नाईट रायडर्स या संघाला. आणि आता बॅटिंगसाठी दाखल झालाय तो ज्ञानेश्वर कदम. डीके मागच्या मॅच मध्ये काय मोठमोठे फटके डीकेने मारले होते तसे फटके आता मारावे लागतील. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका तो मॅच मध्ये आणू शकतो स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर संघाला. परंतु जर आणखी एक विकेट आणखी एक डॉट बॉल आला तर मॅच मध्ये नेरल नाईट रायडर्स संघ देखील तुम्हाला बघायला मिळेल. 4 बॉल 8 हे समीकरण या मॅच मधलं. बॅटिंग साठी दाखल झालाय डीके. ज्ञानेश्वर कदम. फिल्डिंग मध्ये आपण बघतो एक डीप पॉइंट आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत.
एक्स्ट्रा कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय. पॉइंट आहे, गल्ली आहे, फाईन लेग आहे. गोलंदाज तयार. 4 बॉल 8 समीकरण. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला चेंडू येतोय. एकच धाव मिळती आहे ती ज्ञानेश्वर कदमला आणि 1 ने धाव फलक आता जाऊन पोहोचेल 49 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज. हाय व्होल्टेज सामना आजच्या रात्री मधला. 3 बॉल 7 हे समीकरण. परंतु स्ट्रायकर एंडला आता येतोय नितेश भोईर जो सेट आहे. 17 बॉल 29 वरती खेळतोय आणि आता संघाला गरज आहे 3 बॉल आणि 7 धाव संख्येची. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. नितेश भोईर. स्क्वेअर केटचा बॉल करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा पुनश्च संपर्क नाहीये. काही गोलंदाजी बघायला मिळते. बंटी वाघेनीच या मॅच मध्ये वापसी करून दिली होती नेरल नाईट रायडर्स या संघाला. नंतर षटक टाकला हरीने देखील उत्तम कामगिरी केली आणि लगेचच आला पुनश्च बंटी आणि या मॅच मध्ये काय कामगिरी त्याची बघायला मिळते. 12 धावा त्याला वाचवायचे होत्या. समीकरण आहे 2 बॉल आणि 7 ची गरज. आणखी एक चांगला बॉल मैदानावरती टाकत असताना नेरल नाईट रायडर्स या संघासाठी बंटी. आता मात्र चित्र वेगळं बघायला मिळत आहे. जर षटकार आला तर सुपर ओव्हर तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. तेवढ्या मी देईन. जर षटकार आला तर नितेश भोईर सुपर ओव्हर मध्ये हा सामना घेऊन जाईल. काय मॅच बघायला मिळते. 1 बॉल 7 हे समीकरण. आणि इथे काय घडतंय. बॉल मात्र गेलाय कव्हरच्या दिशेने आणि ही मॅच जिंकली आहे नेरल नाईट रायडर्स संघाने. बंटीसाठी 1000चं कॅश प्राइज संघ मालक यांच्याकडून. सन्माननीय सलमानजी नजे आणि सूरजजी गोडविंदे साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज या गोलंदाजासाठी आणि मॅच जिंकली आहे ती नेरल नाईट रायडर्स या संघाने. अनुराग साठी देखील 2000चं कॅश प्राइज आहे. येस, अनुराग साठी 2000चं कॅश प्राइज आहे. या गोलंदाज ज्याने मॅच फिनिश करून दिली बंटी त्याच्यासाठी देखील 1000चं कॅश प्राइज आहे. सन्माननीय सूरजजी गोडविंदे आणि गणेशजी